मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। हा ब्लॉग आहे अंकुशच्या हळदीचा। हळद आहे पण आज पूर्ण पाऊस चालू आहे। काय माहिती काय त्यांना दिसना इथं लाईट कमी आहे रे कुठे लगीन आहे आज हळद आहे आणि पावसानं फुल धिंगाणा घातला। आता बघू कशी कशी हळद होते कसं नाही पण जेवढं पण एन्जॉयमेंट होईल तुमच्या सोबत शेअर करेन कारण खूप सारा एन्जॉय करणार आहे भले पाऊस येऊ काय पण हो आहे ना चिमणे एन्जॉय करायचं ना आपण तो हळद खेळणार ना मामाच्या लग्नात। चला काय काय करतोय आज हळदीच्या दिवसामध्ये बघू व्हिडिओ कंटिन्यू करा। गावदेवाला जायच्या टायमिंगला पाऊस तर उघडला होता म्हटलं चालतच निघालं होतं सगळे पण डोक्यात एकच विचार चालू होता की गावदेव होईपर्यंत पाऊस नाही आला तर बरं आहे। मग काय 5 देव करायचे होते पटपट करायला चालू केलं चिखलानं तर कुठं जाऊच वाटत नाही तर नुसता राडा राडा झालाय। पावसामुळे आधीच हळदीला पण उशीर झाला होता पटकन सगळे देव करून ना जाऊन हळद सुद्धा खेळायचे होते। गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो मारुती रायाचं दर्शन घ्यायला। हा मारुती राया ना नवसाचा आहे। सगळ्यात जास्त ना चिल्लर पार्टी एन्जॉय करत होती अंकुशचं लग्न। नवरदेव लय वेळ झालं मारुती रायाला काय तर मागत होता बहुतेक 1 वर्षात पाळणा हलू दे म्हणून मागत होता काय की। आता एवढा मोठा ब्लॉग शूट करायचं कारण की त्याच्यासाठी सुद्धा काही आठवणी राहतील ना म्हणूनच एवढा मोठा ब्लॉग शूट केलाय मी। 4 देवाचे दर्शन घेऊन तर झाले होते राहिला होता एक देव मग गेलो साईबाबांच्या दर्शनाला। तिथे सगळ्यांची फोटो काढायची झुंबड उडाली होती। पटकन सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले आणि निघालो घराकडे जाण्यासाठी कारण आता हळद खेळायची। पाणीच पडायला नुसतं मोबाईलवर हे आम्हाला बी लावाय ठेवा। एक मिनट वीडियो आम्ही ना हे सगळे रील्स ना बनवण्यासाठी व्हिडिओ काढले होते पण काय पावसामुळे काढायला जमला नाही फुल व्हिडिओ तरी पण तुमच्यासोबत शेअर करते। बाबा काय राइट है अंकुश ये रे बाबा खाली चावल येता त्यांचा फोटो काढ गो कधी वाजणार आहे का जायचं
रात्रभर बसायचं. लग्नाचा दिवस आहे. आज पण फुल पाऊस आहे. ठिकाणी मॅचिंग केले. नॉर्मल चिमणीचा थोडा वेगळा कलर दिसतोय. फुल पाऊस चालू आहे. बघू आता लग्न कसं होतंय कसं नाही. कालच्या गतच हळदी सारखाच तमाशा आहे आज पण. बघू खूप जास्त पाऊस येतोय. फोटो काढायचे आहेत. बड्डे आलाय. बड्डे साठी माशांत पिडले. पुन्हा अजून वर्ष साधच बोलतो. सॉरी अॅनिव्हर्सरी आले त्याच्यासाठी फोटो काढायला आले. बघू फोटोशूट करू त्याचा पटकन. चलो मॅचिंग केलं. व्हिडिओ शूट चालू आहे छत्रीमध्ये. चिमणे हस मम्मा हस हसनच गेले ही ना आजकाल. चिमणे बुर्र चिमणे डान्स नाही करायचं आपल्याला मम्मा. नाचायचं. हस संध्याकाळी हस हस या कसं करताय बघ ना ते. फोटो वगैरे क्लिक करून निघालो नवरीला आणण्यासाठी नवरीच्या घरी. कारण लग्न होतं नवरीच्या घरी. पावसामुळे सगळीकडे हिरवं गार झाले. खूप दिवसानंतर बाहेर निघाल्यानंतर समजलं की हिरवळ पसरलेली आहे सगळीकडे. पावसामुळे काही गाडीवर गेलोच नाही. बस केलेली होती म्हटलं बसमध्येच गेलो सगळ्यांच्या सोबत एन्जॉय करत. नवरीचं घर मात्र डोंगरामध्ये आहे बरं का. मस्त झाडे मस्त आहे तिकडं. नवरदेवाची गाडी तर मागच होती. आम्हीच आधी जाऊन पोहोचलो होतो तिथे. आणि नंतर नवरदेव सुद्धा आला होता. तुम्ही जिथं बसले ते साईडचं का? तिथंच घर आहे. तुम्ही इथं का थांबलाय? ते ओवाळणीसाठी का तुम्ही शगुन घ्याय थांबलाय? हो चिमले कशाला थांबली ग तू? कशाला थांबली ग तू? काटाय का बघ लागल तिला. दाखवला म्हणून घेतलं. काटायत नको देऊ नको.
राहायला तिकडे सगळी फोटो काढायलेत का? अख्खी फोटोग्राफर झाले तर बाबा, अख्खी फोटोग्राफर बाबा. फोटोग्राफी. अरे लगीन लावा आधी. जया मंगलानी तू काही बीता भूत. लग्न समाज मंदिरामध्ये पार पडल्यामुळे काही जास्त तिथे एन्जॉय करता नाही आलं, कारण तिथं शांती लागते. आणि पावसामुळे पण आम्ही सगळे थांबलो नाही, बस केलेली होती लगेच हल्ली, त्यामुळे आम्ही लगेच आलो. त्यामुळे लग्नाच्या इथला तो व्हिडिओ जास्त शूट नाही करायला आला. मग नवरी घरी आल्यानंतरच तुमच्यासोबत हे क्लिप शेअर करते. तशी नवरी बाई लय रडली, त्यामुळे जरा नाराज झालेली आहे, कारण खरंच कोणत्या पण बाईसाठी हा क्षण खूप अवघड असतो.